हॅलो, हाऊ आर यू? सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे राम पाटील यूट्यूब चॅनल या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लर्न करणार आहोत व्हॉईस हा इंग्रजी व्याकरणाचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण काही काळाचं बेसिक स्ट्रक्चर आपण या ठिकाणी समजून घेतलं होतं की उदाहरणार्थ पॅसिव्ह वॉइस हा 8 काळाचा होतो. त्या 8 काळाचा ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आपण डिटेल पद्धतीने त्या ठिकाणी शिकलो होतो, लर्न केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओजमध्ये आपण घेऊन येत आहोत विविध काळाची वाक्य, वेगवेगळ्या काळाची वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये कशी करायची हे आज आपण समजून घेणार आहोत. अगोदरचा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर कृपया तो पाहावा. त्यामध्ये डिटेल आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चरचा स्टडी केलेला आहे. सो dear friends, we can convert this sentence into passive voice. See the first example. People celebrate his great deeds. People celebrate his great deeds. आता या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ऑक्झिलरी व्हर्ब आपल्याला दिसत नाही, तर शक्यता ही आहे एकतर हे वाक्य सिंपल प्रेझेंटचं असावं किंवा सिंपल पास्टचं असावं. स्टेटमेंट कोणत्या पद्धतीचं आहे तर स्टेटमेंट विदाउट ऑक्झिलरीचं आहे. आणि जेव्हा स्टेटमेंट विदाउट ऑक्झिलरी व्हर्ब असते तेव्हा एकतर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असते किंवा सिंपल पास्ट टेन्सचं असते. हे कायमस्वरूपी लक्षात घ्यायचं. आणि मग आता दुसरी गोष्ट, ते वाक्य ओळखायचं कसं, तर ते वाक्य ओळखायचं आपल्याला व्हर्बचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचा पहिल्या रूपाचा वापर केलेला असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे असं समजावं. आणि जर सदर वाक्यामध्ये क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचा वापर केला असेल तर ते वाक्य सिंपल पास्टचं आहे असं आपण समजावं. आता व्हर्ब या ठिकाणी सेलिब्रेट आहे, अर्थातच क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर या सदर वाक्यामध्ये केलेला आहे. इन दिस सेंटेन्स द फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब हॅज बीन यूज्ड. So that is why this statement belongs to the simple present tense, and we know that how to convert the statement of simple present tense into passive voice. The structure is that object plus am is our V3 by plus subject. How can we convert the statement of simple present tense into passive voice? We learned in the previous videos, and we know that we studied there how to convert the statement of simple present tense into passive voice by using the structure object plus am is are plus V3 plus by plus subject. By using this structure we can easily convert the statement of simple present tense into passive voice. So we can convert it. आता या स्टेटमेंटमध्ये ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा सांगितलं मी की क्रिया नेमकी कशावरती होते ते आपल्याला पाहायचं आहे. हिज ग्रेट डीड्स या वाक्यावर म्हणजे या इथे एवढ्या या भागावरती क्रिया झालेली आहे आणि म्हणून तो त्यातला ऑब्जेक्ट आहे. आपल्याला पॅसिव्ह या ठिकाणी करायचं आहे हिज ग्रेट डीड्स. हिज ग्रेट डीड्स. आता ॲम इज आर पैकी आपल्याला काय घ्यायचं आहे, ग्रामरचा रूल्स त्या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा. इफ द सब्जेक्ट और ऑब्जेक्ट इज सिमिलर देन यूज सिमिलर ऑक्झिलरी वर्ब. इफ द सब्जेक्ट और ऑब्जेक्ट इज प्लुरल देन यूज प्लुरल ऑक्झिलरी वर्ब. या व्याकरणाच्या नियमाचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीड्स या ठिकाणी आपण असं म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आर असं येईल. हिज ग्रेट डीड्स आर आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर करावा लागेल. क्रियापदाचं हे पहिलं रूप आहे सेलिब्रेटेड. हिज ग्रेट डीड्स आर सेलिब्रेटेड बाय द पीपल. अशा पद्धतीने या वाक्याचा पॅसिव्ह त्या ठिकाणी होईल. सिंपल प्रेझेंटचं वाक्य या स्ट्रक्चरचा वापर करून आपण पॅसिव्हाइज करू शकतो. देन मूव द सेकंड स्टेटमेंट, द पीपल प्रेज देअर प्रिन्स. लोक त्यांच्या राजकुमाराची प्रशंसा करतात. ओके, तर प्रेजला ई लागलेला आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट या ठिकाणी होणार आहे. कोणतं, तर हे स्टेटमेंट आहे सिंपल पास्ट टेन्सचं. सिंपल पास्ट टेन्सचं जर स्टेटमेंट असेल तर पॅसिव्हाइज कसा करायचा, ऑब्जेक्ट प्लस वॉज आणि वेअरचा वापर आपल्याला करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहे तर देअर प्रिन्स आहे. मग देअर
प्रिन्स, देअर प्रिन्स. देअर प्रिन्स हा ऑब्जेक्ट आहे आणि प्रिन्स हा सिंग्युलर असल्यामुळे आपण सिंग्युलर सोबत नेहमी वॉज यूज करत असतो. तर प्रिन्स वॉज ॲक्च्युली फ्रेज हे सेकंड फॉर्म मध्ये आहे, याचा थर्ड फॉर्म सुद्धा तोच राहतो. देअर प्रिन्स वॉज प्रेज बाय द पीपल, बाय द पीपल म्हणजे राजकुमाराची प्रशंसा लोकांकडून केली जाते असा त्या पॅसिव्ह वॉइसचा अर्थ होतो. ऍक्टिव्ह वॉइसचा अर्थ काय, तर पीपल प्रेज देअर प्रिन्स, लोक त्यांच्या राजकुमाराची प्रशंसा करतात. तर पॅसिव्ह वॉइसचा अर्थ काय होतो की राजकुमाराची प्रशंसा लोकांकडून केली जाते. Means in the sentence of active voice the importance is given to the subject, in the sentence of passive voice the importance is given to the object. ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये महत्त्व कर्त्याला दिलं जाते म्हणून त्याला ऍक्टिव्ह असं म्हटलं जाते. तर पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये कर्माला महत्त्व दिले जाते म्हणून त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटल्या जाते. ओके, देन मूव टू द नेक्स्ट सेंटेन्स. वी शॅल कंप्लीट द प्रोजेक्ट, वी शॅल कंप्लीट द प्रोजेक्ट. आता कंप्लीट ही क्रिया कशावर होणार आहे, द प्रोजेक्टवर या ठिकाणी होणार आहे. मग याचा पॅसिव्ह वॉइस कसा करणार आपण, द प्रोजेक्ट, द प्रोजेक्ट, द प्रोजेक्ट. आता प्रोजेक्ट हे सिंग्युलर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी सिंग्युलर ऑक्झिलरी वर्बचा वापर येणार आहे. द प्रोजेक्ट विल बी, द प्रोजेक्ट विल बी completed. By adding ed we can convert the first form of the verb into third form. Project will be completed by us, project will be completed by us. Project हा आमच्याकडून पूर्ण करण्यात येईल असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट स्टेटमेंट, यू हॅव डन युअर होमवर्क. आता या वाक्यामध्ये हॅव आहे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात द्यायचं की दिस स्टेटमेंट बिलॉंग्स टू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं आहे. आता पूर्ण वर्तमान काळाचा स्ट्रक्चर काय आहे, हाऊ कॅन वी कन्वर्ट द सेंटेन्स ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स इनटू पॅसिव्ह वॉइस. स्ट्रक्चर काय आहे, तर ऑब्जेक्ट प्लस या ठिकाणी हॅव हॅज बीन, हॅव हॅज बीन या स्ट्रक्चरचा वापर केला जातो. आता ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी युअर होमवर्क, मग युअर होमवर्क, युअर होमवर्क. आता युअर होमवर्क हॅज बीन, युअर होमवर्क हॅज बीन. आता युअर होमवर्क, आता होमवर्क या ठिकाणी हे इटच्या फॉर्ममध्ये येते म्हणून त्या ठिकाणी हॅजचा वापर. युअर होमवर्क हॅव बीन, युअर होमवर्क हॅज बीन कंप्लीटेड, युअर होमवर्क हॅज बीन कंप्लीटेड बाय यू, बाय यू. अर्थ काय आहे की यू हॅव डन युअर होमवर्क, की तू तुझा गृहपाठ केलेला आहे, गृहपाठ तुझ्याकडून पूर्ण करण्यात आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. काय अर्थ होतो की यू हॅव, इथे यू आहे म्हणून या ठिकाणी हॅव आलेला आहे, इथे होमवर्क आहे म्हणून या ठिकाणी हॅज आलेला आहे. मीन्स हिअर द ऑक्झिलरी वर्ब मीन्स वर्ब कंट्रोल्ड बाय द सब्जेक्ट अँड हिअर द ऑक्झिलरी वर्ब कंट्रोल्ड बाय द ऑब्जेक्ट. मीन्स अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट हिअर ऑक्झिलरी वर्ब हॅज कम इन दिस फॉर्म अँड हिअर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट द ऑक्झिलरी कम इन दिस फॉर्म. ओके, आणि म्हणूनच याला ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस असं म्हटलं जाते. नेक्स्ट स्टेटमेंट बघा कोणत्या काळाचं आहे, श्याम इज प्लांटिंग द ट्री. आता बाय सीइंग द इज and ing form of the verb we can easily identify that this statement belongs to present continuous tense. हे वाक्य म्हणजे चालू वर्तमान काळाचं आहे. आणि मग हाऊ कॅन वी कन्वर्ट द स्टेटमेंट ऑफ प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स इनटू पॅसिव्ह वॉइस बाय युजिंग द स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चर काय आहे, मग ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस कोणता शब्द ऍड होतोय, बीइंग. आणि मग बीइंग हा शब्द त्याच्यामध्ये ऍड होतो. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचं वाक्य जर पॅसिव्ह वॉइस आपल्याला करायचं असेल तर वी कॅन यूज दिस स्ट्रक्चर ऑब्जेक्ट प्लस एम इज आर बीइंग विथ बाय प्लस सब्जेक्ट. So here the tree is the object and we can take in the statement of passive voice object came first, the tree, the tree. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला परत समजून घ्यायची आहे. ट्री आहे आणि हा ट्री काय आहे तर हा ट्री सिंग्युलर आहे. मग जर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर सिंग्युलर काय असते, ऑक्झिलरी वर्ब असते.
जर ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट जर या ठिकाणी प्लुरल असेल तर त्या ठिकाणी प्लुरल ऑक्झिलरी व्हर्बचा वापर केला जातो. ग्रामरमध्ये एक व्याकरणाचा नियम आपल्या लक्षात घ्यायचा आहे की कर्ता आणि कर्म जर एकवचनी असेल तर त्या ठिकाणी एकवचनी सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. एक्सेप्शनल काही त्याच्यामध्ये आहे, फक्त आय हा एकवचनी असतो पण आयच्या सोबत हॅवचा वापर त्या ठिकाणी केला जातो. हा अपवाद आहे. आता या ठिकाणी ट्री आहे आणि ट्री आहे म्हणून एम इज आर पैकी आपण या ठिकाणी आर वापरू शकणार नाही. का वापरू शकणार नाही? कारण ऑब्जेक्ट हा सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर सोबत आपण नेहमी इफचा वापर करत असतो. जर या ठिकाणी देर इज अ स्लाइट चेंज, जर या ठिकाणी ट्रीज असतं ट्रीज तर या ठिकाणी आपल्याला आरचा वापर करावा लागला असता. मीन्स हिअर द ऑक्झिलरी वर्ब आर इज कंट्रोल्ड बाय द object and here is controlled by the object. Here object is singular, that is why the singular auxiliaries came in front of the object, and here object is plural, so that is why the r plural come in front of this plural object. हा नियम आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावा लागेल आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला इथचा वापर करावा लागेल. The tree is being, the tree is being, कारण am is are च्या नंतर काय घ्यायचं आहे? being चा वापर आपल्याला प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सच्या स्टेटमेंट मध्ये करायचा आहे. द ट्री इज बीइंग आणि प्लांटिंगचं थर्ड फॉर्म प्लांटेड होते. काय होते? प्लांटेड. प्लांटेड प्लांटेड आणि प्लांटिंग अशा पद्धतीने त्या वर्बची रचना आहे. द ट्री इज बीइंग प्लांटेड बाय श्याम. द ट्री इज प्लांटेड बाय श्याम. आता अर्थ काय होतो? श्याम इज प्लांटिंग द ट्री. श्याम झाड लावत आहे. झाड श्यामकडून लावण्यात येत आहे. हा अर्थ ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसचा या ठिकाणी होतो. देन मूव द नेक्स्ट स्टेटमेंट. दे ओन अ ग्रेट विक्ट्री. दे ओन अ ग्रेट विक्ट्री. आता जिंकणे ही क्रिया कशावर झाली? तर एका मोठ्या विजयावर झालेली ग्रेट विक्ट्री. मग ग्रेट विक्ट्री हा त्यातला काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ग्रेट विक्ट्री. आता हे स्टेटमेंट कसं आहे? तर स्टेटमेंट विदाउट ऑक्झिलरी आहे. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा ऑक्झिलरी व्हर्ब नाही म्हणून शक्यता कोणती? एक तर हे वाक्य सिंपल प्रेझेंटचं असावं किंवा हे वाक्य सिंपल पास्टचं असावं. ओळखायचं कसं? तर क्रियापद या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. क्रियापद या ठिकाणी कोणत्या फॉर्म मध्ये आहे? सेकंड फॉर्म मध्ये आहे. म्हणून हे वाक्य कोणत्या काळाचं आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. व्हाय? बिकॉज subject plus V2 plus object, this is the structure of simple past tense. कर्ता अधिक क्रियापदाचं दुसरं रूप अधिक कर्म हे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे आणि म्हणून या ठिकाणी V2 चा वापर केलेला आहे. सिंपल पास्टचं हे वाक्य आहे आणि सिंपल पास्टचं वाक्य या ठिकाणी कोणत्या स्ट्रक्चरनुसार पॅसिव्ह वॉइस आपण करतो? की ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट या पद्धतीने आपण सिंपल पाचचं वाक्य त्या ठिकाणी करतो. द ग्रेट विक्ट्री वॉज ओन बाय द ग्रेट विक्ट्री वॉज ओन बाय देम. द ग्रेट विक्ट्री वॉज ओन बाय देम. आता विक्ट्री आहे म्हणून या ठिकाणी वॉज घेतलेला आहे आणि ओन हे क्रियापदाचं दुसरे रूप आहे आणि तिसरं सुद्धा रूप आहे आणि बाय एजंट त्या ठिकाणी देम आपण घेतलेला आहे. देची द्वितीय विभक्ती देम होते. देची द्वितीय विभक्ती काय होते? देम होते. अशा पद्धतीने त्याचा पॅसेज आपण केलेला आहे. नंतरचं स्टेटमेंट बघा की आय शॅल ब्रिंग लॉट्स ऑफ पोटॅटोज. आय शॅल ब्रिंग लॉट्स ऑफ पोटॅटोज. या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहे? ब्रिंग ही क्रिया कशावर झालेली आहे? तर लॉट्स ऑफ पोटॅटोज आहे. लॉट्स ऑफ पोटॅटोज हा त्यातला काय आहे? तर तो ऑब्जेक्ट आहे. लॉट्स ऑफ पोटॅटोज. लॉट्स ऑफ पोटॅटोज. आता ऑब्जेक्ट काय झाला? प्लुरल झाला म्हणून प्लुरल ऑक्झिलरी व्हर्ब त्याच्यासमोर येणं अपेक्षित आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण काय वापरणार आहोत? विल. आणि मग जर वाक्य सिंपल फ्युचरचं असेल तर त्याचा पॅसिव्ह करण्याचा फॉर्म्युला काय आहे? की ऑब्जेक्ट प्लस शॅल बी किंवा विल बी या स्ट्रक्चरचा वापर आपण करत असतो. लॉट्स ऑफ पोटॅटोज हा प्लुरल ऑब्जेक्ट आहे त्याच्यामुळे या ठिकाणी विल बीचा वापर करावा लागणार आहे. लॉट्स ऑफ पोटॅटोज विल बी आणि ब्रिंग हे फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब आहे. त्याचा थर्ड फॉर्म काय होतो? ब्राउड होतो. ब्राउड. लॉट्स ऑफ पोटॅटोज विल बी ब्राउड बाय मी. ब्राउड बाय मी. आणि मग मी का? कारण आईची द्वितीय विभक्ती मी होते. आईची द्वितीय विभक्ती काय होते?
मिळवते. तो अशा पद्धतीने सिंपल फ्युचरचं वाक्य असेल तर या पद्धतीने आपण त्याचं पॅसिवाइज करू शकतो. स्ट्रक्चर इज हिअर and according to by using this structure we can convert the sentence of simple future tense into passive voice. मग कोणतं स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचरचं वाक्य पॅसिवाइज करण्याचं स्ट्रक्चर काय आहे तर ऑब्जेक्ट प्लस शॅल बी विल बी V3 बाय प्लस सब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्याचा पॅसिवाइज करण्याचा. ओके. दे हर्ड द क्राय अगेन त्यांनी पुन्हा रडण्याचा आवाज ऐकला. दे हर्ड त्यांनी ऐकला. काय ऐकला तर त्यांनी रडण्याचा आवाज ऐकला. ऐकणे क्रिया कशावर झाली हर्ड म्हणजे काय ऐकले क्रिया कशावर झाली द क्राय वर झाली. कशावर झाली द क्राय. मग क्राय काय येईल सुरुवातीला द क्राय. आता वाक्य सिंपल पाचचं आहे. कशावरून ओळखलं आपण या ठिकाणी हर्ड आहे. काय आहे हर्ड. आता हिअरचं सेकंड फॉर्म काय होते हर्ड होते. काय होते हर्ड. त्याच्यामुळे सिंपल पाचचं हे वाक्य आहे. आणि मग सिंपल पाचचं वाक्य पॅसिवाइज करायचं असेल तर आपण कोणतं स्ट्रक्चर वापरतो ऑब्जेक्ट प्लस वॉज आणि वेअरचा वापर या ठिकाणी आपण करतो. आता द क्राय आहे. द क्राय वॉज. आता हर्ड हे सेकंड फॉर्म सुद्धा आहे आणि हर्ड हे थर्ड फॉर्म सुद्धा आहे. The cry was heard. The cry was heard again by them. आता अर्थ बघा काय झाला. They heard the cry again. त्यांनी पुन्हा रडण्याचा आवाज ऐकला. पॅसिव्हचं वाक्य काय होते तर क्राय वॉज हर्ड अगेन बाय देम. रडण्याचा आवाज पुन्हा त्यांच्याकडून ऐकण्यात आला. काय अर्थ होतो बघा. दे हर्ड द क्राय अगेन त्यांनी पुन्हा रडण्याचा आवाज ऐकला. हे वाक्य पॅसिवाइज आपण केलं बाय युजिंग द प्रॉपर स्ट्रक्चर. योग्य स्ट्रक्चरचा वापर करून पॅसिवाइज आपण वाक्य केलं. अर्थ काय निघतो द क्राय वॉज हर्ड अगेन बाय देम. रडण्याचा आवाज पुन्हा त्यांच्याकडून ऐकण्यात आला. या पद्धतीने पॅसिवाइज त्याचा झाला. ही वॉज रायटिंग अन एसे. आता वॉज आहे आणि वर्बला आयएनजी लागलेला आहे म्हणजे हे वाक्य आहे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं. आणि पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं वाक्य कोणत्या पद्धतीने आपण पॅसिवाइज करतो ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बीइंग या शब्दाचा आपण काय करतो वापर करतो. बाय युजिंग दिस स्ट्रक्चर वी कॅन इझिली कन्वर्ट द स्टेटमेंट ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स इनटू पॅसिवाइज. ह्या स्ट्रक्चरचा वापर करून आपण पॅसिवाइज त्याचा करू शकतो. आता ऑब्जेक्ट काय आहे कशावर झाली लिहिण्याची क्रिया तर एन एसे वर झाली. कशावर झाली एन एसे. मग एन एसे. आता एन एसे म्हणजे काय एक. एनचा अर्थ काय होतो एक आणि एचा अर्थ काय होतो एक म्हणजे ते सिंग्युलर ऑब्जेक्ट आहे. सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल तर आपण काय वापरणार आपण सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल तर वॉज वापरणार. एन एसे वॉज आणि मग एक शब्द ऍड करणार आपण कोणता बीइंग. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची प्रेझेंट कॉन्टिन्युअसचं वाक्य पॅसिवाइज करायचं असेल तर एम इज आर प्लस बीइंग वापरतात. पास्ट कॉन्टिन्युअसचं वाक्य पॅसिवाइज करायचं असेल तर वॉज वेअर प्लस बीइंग त्या ठिकाणी वापरतात. म्हणजे कॉन्टिन्युअस कोणताही असो त्याच्यामध्ये बीइंग या शब्दाचा वापर करतात पॅसिवाइज करताना. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अन एसे वॉज बीइंग. रायटिंग हे काय आहे आयएनजी फॉर्म आहे. याचा थर्ड फॉर्म काय होतो रिटर्न होतो. काय होतो रिटर्न. अँड एसे वॉज बीइंग रिटर्न बाय हिम. आता अर्थ काय निघतो तो निबंध लिहित होता. आणि पॅसिवाइज मध्ये अर्थ काय निघतो निबंध त्याच्याकडून लिहिण्यात येत होता. अँड एसे वॉज बीइंग रिटर्न बाय हिम. मूव टू द नेक्स्ट स्टेटमेंट. India has won the match. मग आता या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहे द मॅच. मॅच हॅज बीन ओन बाय द इंडिया. द मॅच हॅज बीन ओन बाय द इंडिया. वाक्य कोणत्या काळाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि प्रेझेंट परफेक्टचा पॅसिवाइज कसा आपण करतो तर ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज
प्लस त्या ठिकाणी बीन त्याला लावतो V3 बाय प्लस सब्जेक्ट. हे स्ट्रक्चर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या वाक्याचा पॅसिव्हाइज करण्याचा. विथ द हेल्प ऑफ दिस स्टेटमेंट वी कॅन इझिली कन्वर्ट द स्टेटमेंट ऑफ present perfect tense into passive. So use this structure and convert this statement into passive. The match has been won by the India. Match भारताकडून जिंकण्यात आलेली आहे. Move to the next statement. We had solved our paper. We had solved our paper. आता solve म्हणजे काय? सोडविणे. solveचा अर्थ काय होतो? सोडविणे. आता had आहे आणि solve आहे. यावरून आपल्या लक्षात आलं की पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे आणि पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य असेल तर स्ट्रक्चर हेच आहे. फक्त या ठिकाणी काय येणार आहे? हॅडचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. ऑब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V3 बाय प्लस सब्जेक्ट. मग आता सॉल्व क्रिया कशावर झाली तर अवर पेपरवर झाली आणि मग अवर पेपर हॅड बीन सॉल्व. आता ॲक्च्युली जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर केला असेल तर पॅसिव्ह म्हणजे तिसऱ्या रूपाचा वापर केला जातो. आता वन थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल कन्वर्टिंग द स्टेटमेंट इंटू पॅसिव्हाइज. इन व्हॉइसेस वी हॅव टू ऑलवेज रिमेंबर द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. आपल्याला क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचं स्मरण होणं गरजेचं आहे. तिसरं रूप आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इफ यू डोंट नो द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब देन हाऊ कॅन यू कन्वर्ट द स्टेटमेंट ऑफ ॲक्टिव्हाइज इंटू पॅसिव्हाइज. जर ॲक्टिव्हाइजच्या वाक्यामध्ये जे काही क्रियापद असेल आणि त्या क्रियापदाचं तिसरं रूप जर आपल्याला माहीत नसेल तर आपण पॅसिव्हाइज त्याचा करू शकणार नाही. सो थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब इज व्हेरी इम्पॉर्टंट इन पॅसिव्हाइज. Our paper had been solved. Our paper had been solved. Here actually the third form of the verb has been used, so there is no need to change the third form of the verb. आणि मग थर्ड फॉर्म जर त्या ॲक्टिव्हाइजच्या वाक्यामध्ये वापरला असेल तर पॅसिव्हाइज करताना त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. ॲज इट इज आपल्याला त्या थर्ड फॉर्मचा वापर करावा लागेल. अवर पेपर हॅड बीन सॉल्व. आता कोणाकडून सॉल्व करण्यात आले? इथे बी होतं. बीची तृतीय विभक्ती काय होते? अस होते. अर्थ काय निघतो बघा बरोबर. वी हॅड सॉल्व अवर पेपर. आम्ही आमचे पेपर सोडवलेले होते. येथे अर्थ काय? अवर पेपर हॅड बीन सॉल्व बाय अस. आमचे पेपर अवर पेपर हॅड बीन सॉल्व बाय अस म्हणजे आमचे पेपर आमच्याकडून सोडवण्यात आलेले होते. आमचे पेपर आमच्याकडून सोडवण्यात आलेले होते. नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे? लास्ट स्टेटमेंट. जॉन विल हॅव गिवन ए नोटबुक. जॉन विल हॅव गिवन ए नोटबुक. वाक्य कोणत्या काळाचं आहे? विलच्या सोबत हॅव आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणजे हे वाक्य आहे फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. आणि मग फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला माहित आहे. काय आहे? ऑब्जेक्ट प्लस शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट या स्ट्रक्चरचा वापर करतो आपण किंवा फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य पॅसिव्हाइज करताना. बाय युझिंग दिस स्ट्रक्चर वी कॅन कन्व्हर्ट द स्टेटमेंट ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स इंटू पॅसिव्हाइज. मग ऑब्जेक्ट काय आहे? गिव्हन क्रिया कशावर झाली तर नोटबुकवर झाली. आणि मग ए नोटबुक म्हटलं. ए नोटबुक म्हणजे काय? सिंग्युलर ऑब्जेक्ट झाला त्या ठिकाणी. मग ए नोटबुक विल हॅव बीन. ॲक्च्युली या ठिकाणी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर केलेला आहे. नो नीड टू चेंज इन इट. याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही आहे. वी हॅव टू कीप द सेम. ओके. मग ए नोटबुक विल हॅव बीन गिवन बाय जॉन. अशा पद्धतीने आपण या काळाचे स्टेटमेंटचे पॅसिव्हाइज या ठिकाणी केलेले आहे. ओके. सो आता यामध्ये जवळपास 8 काळाची वाक्य आलेली आहेत आणि या 8 काळाची वाक्य पॅसिव्हाइज कशी करायची हे आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओ शिकलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो काही उदाहरणं जर अजून या ठिकाणी द्यायची झाल्यास की जर या ठिकाणी जर असं आपण एक छोटंसं वाक्य या ठिकाणी घेतलं की आय लव इट आणि हे वाक्य जर पॅसिव्हाइज मध्ये या ठिकाणी करायचं झाल्यास तर ऑब्जेक्ट काय आहे? लव ही क्रिया कशावर झाली तर इटवर झाली.
आणि या वाक्याचा काळ कोणता आहे? आता हे स्टेटमेंट काय विदाउट ऑक्झिलरी आहे, म्हणजे शक्यता कोणती? एक तर हे वाक्य सिंपल प्रेझेंटचं असावं किंवा सिंपल पास्टचं असावं. बाय ऑब्झर्विंग द वर्ब वी इझिली आयडेंटिफाईड दॅट whether this statement belong to simple present tense or simple past tense. Here the first form of the verb is used. येथे क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर केलेला आहे, म्हणजे हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग इट इज, आणि मग नेहमी आपण सिंपल प्रेझेंटचं वाक्य पॅसिव्हाइज करायचं असेल तर am is चा वापर करतो. या ठिकाणी इट आहे, इटच्या सोबत आपण इज घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे? इज. मग इट इज. आणि लव या ठिकाणी ईडी आपल्याला लावावं लागेल. इट इज लव बाय मी. इट इज लव बाय मी. ओके, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा पॅसिव्हाइज आपण केलेला आहे. जर अजून या ठिकाणी उदाहरण घ्यायचं झाल्यास बघा की सीता वॉज वॉचिंग टीव्ही. सीता टीव्ही पाहत होती. पाहण्याची क्रिया कशावर झालेली आहे? टीव्हीवर झाली, म्हणून टीव्ही हा त्यातला ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला. वाक्य कोणत्या काळाचं आहे? तर पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स आहे. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये पॅसिव्हाइज करताना वॉज वेअर प्लस बीइंग या स्ट्रक्चरचा वापर करावा लागतो. मग टीव्ही वॉज बीइंग, आणि वॉचिंगचा थर्ड फॉर्म वॉच होतो, ईडी त्याला लागतो. तर टीव्ही वॉज बीइंग वॉच बाय सीता. टीव्ही वॉज बीइंग वॉच बाय सीता. अशा पद्धतीने त्याचा आपण पॅसिव्हाइज या ठिकाणी केलेला आहे. सी रोट ए लेटर. परत या ठिकाणी स्टेटमेंट कसं आहे? तर स्टेटमेंट विदाउट ऑक्झिलरी आहे. शक्यता दोन आहे, सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट टेन्स. ओळखायचं कसं? तर वर्ब रोट आहे, V2 आहे, क्रियापद दुसऱ्या रूपात आहे, म्हणून हे वाक्य कोणत्या काळाचं झालं? तर सिंपल पास्टचं झालं. लिहिण्याची क्रिया कशावर झाली? लेटरवर झाली. मग ए लेटर वॉज रिटन बाय हर. पत्र तिच्याकडून लिहिण्यात आले. सी रोट अ लेटर म्हणजे काय? ती पत्र लिहिते किंवा तिने पत्र लिहिले. सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टचा पॅसिव्हाइज कसा करायचा? स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे. वी नो दॅट द स्ट्रक्चर ऑफ सिंपल, हाऊ टू कन्वर्ट द स्टेटमेंट ऑफ सिंपल पास्ट टेन्स इनटू पॅसिव्हाइज. ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 बाय प्लस सब्जेक्ट आहे, आणि म्हणून लेटर वॉज रिटन बाय हर. अशा पद्धतीने आपण त्याचा पॅसिव्हाइज या ठिकाणी करू शकतो. ओके, सो आय होप यू विल अंडरस्टँड. तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. If you have any query, any problem, you can write your comment in the comment box. Okay, so in the next video we will learn or we will understand how to convert the interrogative sentence into passive. प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे समोरच्या व्हिडिओजमध्ये आपण लर्न करणार आहोत. प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकारचे आहेत. एक आहे व्हर्बल क्वेश्चन, त्याला यस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. एक आहे WH क्वेश्चन, आणि तिसरा प्रश्न आहे रेटॉरिकल क्वेश्चन. ज्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो असते त्याला यस नो टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका वाक्यात द्यावं लागते त्याला WH क्वेश्चन असं म्हणतात. आणि ज्या प्रश्नाचा वापर आपण उत्तर जाणून घेण्यासाठी करतो त्याला रेटॉरिकल क्वेश्चन असं म्हणतात. रेटॉरिकल क्वेश्चनची खासियत आहे, इफ द रेटॉरिकल क्वेश्चन इज पॉझिटिव्ह द आन्सर इज निगेटिव्ह. इफ द रेटॉरिकल क्वेश्चन इज निगेटिव्ह द आन्सर इज पॉझिटिव्ह. तर अशा पद्धतीने त्याला अलंकारिक प्रश्न असं म्हटलं जाते. आणि मग समोरच्या व्हिडिओजमध्ये आपण शिकणार आहोत प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज. मला अशी आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. आणि बेसिक स्ट्रक्चर, थरोली स्ट्रक्चर जर त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचं असेल तर अगोदरच्या व्हिडिओजला पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक काळाचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी स्वतंत्ररित्या लक्षात येईल. आणि ते बाय युझिंग दॅट स्ट्रक्चर यू कॅन प्रॅक्टिस मोर अँड मोर सेंटेन्सेस टू कन्वर्ट इन टू पॅसिव्हाइज. ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज हा फार काही अवघड टॉपिक नाही आहे. फक्त आपल्याला गरज आहे बेसिक स्ट्रक्चर समजून घेण्याची. बेसिक स्ट्रक्चर समजून घेतल्याच्यानंतर हा टॉपिक अत्यंत सोपा जातो. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचा हा जो काही व्हिडिओज आहे तो आपण या ठिकाणी म्हणजे हा टॉपिक आपण लर्न केलेला आहे. तर आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.